नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या YouTube चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट. आणि आजचा आपला टॉपिक आहे इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या इम्पॉर्टंट डेट्स. आजच म्हणजे 14 जुलै 2024 रोजी इंजिनिअरिंगच्या डेट्स ऍडमिशनच्या 2024 साठी या अनाउन्स झालेल्या आहेत, या महासीईटीच्या वेबसाईटवर आलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रजिस्ट्रेशनचे डेट कुठून कुठपर्यंत आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं, कुठे करायचं, आणि ऑप्शन फॉर्मच्या डेट्स अजून एक्झॅक्ट आलेले नाही पण त्या कितीपर्यंत असतील या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन, आणि सगळ्या शेवटी काउन्सिलिंग राऊंड काय असतं काय नाही या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, अक्षयज व्ह्यू पॉइंट. चला तर आपण सुरू करूयात आजच्या आपल्या चॅनलला. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की ती जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जायचं कसं. महासीईटीची वेबसाईट आहे. तुम्ही गुगलला जाऊन जर हे जरी टाईप केलं की fe2024.mahacet.org हे जरी टाईप केलं तरी देखील आपल्याला ती वेबसाईट ओपन होणार आहे. आणि माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कट ऑफ लिस्ट कशा बघायच्या हा व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये मी FE2024 आणि महासीईटी वेबसाईटला गुगल वरून कसं जायचं हे देखील मी सांगितलेलं आहे. चला तर आपण डायरेक्टली वेबसाईटच्या माध्यमातून ह्या FE2024-25च्या ऍडमिशनच्या एक्झॅक्ट डेट्स, इम्पॉर्टंट डेट्स, रजिस्ट्रेशनच्या डेट्स, कधी कधी काय करायचं या सगळ्या गोष्टी बघूयात. चला तर आपण सुरू करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे FE2024-25 ऍडमिशन्सची वेबसाईट, महासीईटीची वेबसाईट. त्याच्यावर जायचं कसं हे देखील ऑलरेडी सांगितलंय, परत एकदा एकदम 2 मिनिटात सांगतो. FE2024 हे तुम्ही गुगलला देखील टाईप केलं महासीईटी, FE2024 महासीईटी, तरी सुद्धा अशी एक विंडो येणार आहे. त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर या टाईपची विंडो ओपन होईल. इथे ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस होम, इम्पॉर्टंट डेट, नोटिफिकेशन या सगळ्या टॅब्स आहेत. तर त्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्सला तुम्ही क्लिक करायचंय. ओके, सध्या आपण इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आहोत. हे क्लिक केल्यानंतर थोडंसं झूम जरी केलं तरी हरकत नाहीये. फर्स्ट इयर ऍडमिशनच्या 2024-25च्या डेट्स या आलेल्या आहेत आणि त्या ज्या डेट्स आहेत त्या इथं तुम्हाला क्लिअर कट डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. हे मी माझ्या थोड्याच वेळात पीपीटी मध्ये देखील तुम्हाला दाखवणार आहे. आता सगळ्यात पहिले तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट ऑन वेबसाईट असं दिलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचंय. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन्स अँड अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट लॉग इन असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्याच्या डेट्स आहेत 14 जुलै 2024 ते 24 जुलै 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर 10 दिवसाचा वेळ तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बिलकुल घाई करायची नाहीये. काही विद्यार्थ्यांचे फोन आले आज सकाळी, ते म्हणले सर आज सुरू झाले तर मग आजच आम्ही रजिस्ट्रेशन करायचे का. तसं बिलकुल नाहीये. वेबसाईट आहे, बऱ्याचशा कॉलेजचा डेटा त्यावर असतो, अपलोडिंगला वेळ जातो. ऍटलीस्ट 1 दिवस तरी द्या त्या वेबसाईटला. उद्यापासून तुम्ही ते करू शकता. आज देखील तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे पण माझं वैयक्तिक मत आहे की 10 दिवस तुमच्याकडे आहेत तर घाई कशाला करताय. आणि आतापर्यंतचा अनुभव, या ज्या डेट्स दिल्या जातात ना, मागच्या वर्षीपर्यंत जेवढ्या वेळेस त्या डेट्स दिल्या गेल्या तेवढ्या वेळेस ही 24 तारीख जे दिली लास्ट डेट ती एक्सटेंड झालेली आहे. कदाचित ती होईल या वर्षी किंवा नाही होणार, पण ती आतापर्यंत एक्सटेंड झालेली आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स असतात, कोणाकडे डॉक्युमेंट असतील सगळेच किंवा नसतील, कास्ट व्हॅलिडिटी असेल नसेल, येण्यासाठी वेळ लागतो. तर ह्या डेट जनरली एक्सटेंड केल्या जातात. पण सध्या तरी आजच्या डेटला म्हणजे 14 जुलैला ती डेट 24 जुलै 2024 पर्यंत दिलेली आहे. 10 दिवसाचा वेळ आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त. तर आता रजिस्ट्रेशन मध्ये नेमकं काय करायचंय, तर तुमचं पहिल्यांदा तर नाव, तुमचा पत्ता, कुठल्या शाळेत तुम्ही होता, तुम्हाला 10वीला आणि 12वीला सब्जेक्ट वाईज किती मार्क्स आहेत, या सगळ्या गोष्टींची एंट्री त्यामध्ये करायची आहे. रीतसर आणि डिटेल व्हिडिओ रजिस्ट्रेशन कसं करायचं, कुठल्या टाइम मध्ये काय फिल करायचं त्याचा देखील आपण व्हिडिओ बघणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट डेट्स रजिस्ट्रेशनच्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आणि ऑप्शन फॉर्मच्या हे एकदा समजून घेणं फार आवश्यक आहे. कधी कधी काय काय करायचंय. ओके, तर
तुम्हाला 10 दिवसाचा वेळ आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ओके, आता हे तुम्ही थोडंसं झूम करून देखील बघू शकता. ह्याच्या डेट दिलेला आहे, थोडंसं झूम करून देखील बघू शकता. ओके, सेकंड टॅब जो दिलाय येलो कलरची जी पट्टी आहे त्यामध्ये सेकंड टॅब आहे तो. तर येलो कलर मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म. आता ह्या ज्या डेट आहेत 15 जुलै पासून तर 25 जुलै पर्यंत आहेत 2024. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या डिटेल्स टाकल्याच्या नंतर एक आयडी आणि पासवर्ड हा जनरेट होईल. तो आयडी आणि पासवर्ड तुम्ही तुमच्याकडेच ठेवायचा आहे, विद्यार्थ्यांकडे, तो दुसऱ्या कुणालाही द्यायचा नाहीये. आता हे रजिस्ट्रेशन नेमकं करायचं कुठं आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं कुठं? तर महाराष्ट्र शासनाने किंवा पुणे युनिव्हर्सिटीने, डीटीने हे सगळ्या ऑथॉरिटीज SC सेंटरला दिलेल्या आहेत, स्क्रुटिनी सेंटर. बऱ्यापैकी जवळपास सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजला, जवळपास सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसला ह्या ऑथॉरिटी दिलेल्या आहेत स्क्रुटिनी सेंटरच्या. तुमच्या घरापासून, तुमच्या गावापासून जे कुठलं जवळचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल त्या कॉलेजवर तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन हे करायचंय. आता हे तुम्ही तुमच्या घरी लॅपटॉपवर सुद्धा करू शकता, पण ज्या विद्यार्थ्याला पूर्णपणे माहिती आहे रजिस्ट्रेशन कसं करायचंय, TFWS ऑप्शन टिक कुणी करायचं आहे, ओपन कॅटेगरीच्या, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी करायचं की अजून कुणी करायचं आहे, EWSचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असल्याच्या नंतर तर टिक करायचं आहे की नाही, ह्या गोष्टीचं डिटेल नॉलेज ज्या विद्यार्थ्यांकडे आहे त्यांनीच हा फॉर्म स्वतः भरावा. अन्यथा त्या इंजिनिअरिंग कॉलेजवर जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता. बरेचसे विद्यार्थी सायबर कॅफे किंवा इतर देखील ऑप्शन जे आहेत त्यांच्याकडे देखील जातात. ज्या कुठल्या माणसाला, सायबर कॅफेला असेल किंवा तुमच्या एखाद्या ओळखीचे स्टाफ असतील, कुठल्याही माणसाला या विषयीचं, इंजिनिअरिंग विषयीचं डिटेल नॉलेज आहे आणि त्यांनी याआधी खूप वर्ष फॉर्म भरलेले आहेत, अशाच व्यक्तीकडे जाऊन तुम्ही फॉर्म भरा. अन्यथा सरळ सरळ कुठल्याही SC सेंटरला म्हणजेच जवळपासच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन तुम्ही ती प्रोसेस करू शकता. आता रजिस्ट्रेशन केले, तुम्हाला एक आयडी पासवर्ड जनरेट होईल. तो आयडी आणि तो पासवर्ड तुम्हाला प्रत्येक वेळेस यूज करायचा आहे. म्हणजे तुमचं एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिलं असेल, आज नाहीये ते उद्या येणार आहे, उद्या नाहीये 4 दिवसांनी येणार आहे, तर 4 दिवसांनी परत तुम्ही लॉग इन करताना तुमच्या डिटेल्स एंट्री करायच्या आणि लॉग इन करायचं आयडी आणि पासवर्ड. ऑप्शन फॉर्म जरी भरायचा असेल त्यावेळेस देखील तुम्हाला तो आयडी आणि पासवर्ड लागणार आहे. तर सध्या ह्या ज्या 2 डेट आहेत ते रजिस्ट्रेशनच्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या, तुम्ही जर बघितलं तर 14 तारखेपासून 24 पर्यंत आणि 15 पासून 25 पर्यंत, म्हणजे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन हे एकच वेळेस करा, सेपरेट जायची गरज नाहीये. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाल त्याच वेळेस तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे घेऊन जा. जी कुठली ऑथॉरिटी असेल, जे कोणतं कॉलेज असेल, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करतील, ते वेबसाईटवर अपलोड करतील आणि ओरिजिनल डॉक्युमेंट परत तुम्हाला रिटर्न देतील. सध्या कुठेही तुम्हाला ह्या डेट पर्यंत ऍडमिशन्स कन्फर्म करायचे नाहीत किंवा घ्यायचे नाहीयेत किंवा ऑप्शन फॉर्म भरायचा नाहीये. फक्त रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट, तुमच्या कॅटेगरीचे कुठले डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला अपलोड करायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग ऍडमिशन. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक टाकतोच आहे. ठीक आहे, तर 25 तारखेपर्यंत वेळ आहे, घाई बिलकुल करू नका. सगळे डिटेल्स व्यवस्थित घेऊन जा. 10वीचे आणि 12वीचे, इव्हन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या सगळ्या विषयांचे मार्क्स तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना भरायचे आहेत. तर हे सगळ्या झेरॉक्स असतील किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते तुम्ही बरोबर घेऊन जा. जिथं रजिस्ट्रेशन होईल ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून परत तुम्हाला देतील आणि त्यांच्याकडे एक झेरॉक्सचा सेट ठेवून घेतील. जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करत असाल तर तुम्हाला एक कॉलेज निवडावं लागतं. ज्या कॉलेजला जाल शक्यतो तेच कॉलेज निवडलेलं बरं आणि ते तुम्हाला व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर एक स्टॅम्प देतील. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या झेरॉक्स शीटवर एक स्टॅम्प देतील की व्हेरिफिकेशन क्लिअर झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना, व्हॅलिडिटी नाहीये किंवा रिसिप्ट आहे तुमच्याकडे, तर ती जी रिसिप्ट आहे थोड्याच कालावधीपुरती चालते, नंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट ते सबमिट करावंच लागतं. परत तुमच्या लॉग इन मधून जाऊन ते करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, तर या 2 डेट तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन हे 24 आणि 25 तारखेपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ओके, त्यानंतर
आता इथे एक दिला आहे पहा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. हा व्हिडिओ बघताना तुम्ही झूम करून देखील बघू शकता आणि त्या वेबसाईटला गेल्यावर देखील तुम्हाला दिसणार आहे. शक्यतो झूम करूनच बघा, म्हणजे या गोष्टी, या डेट्स तुम्हाला क्लिअर कट समजतील. आणि मी एक अजून सेपरेट पीपीटी बनवलेली आहे, ते मी कितीही झूम करून तुम्हाला दाखवू शकतो. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला ती दाखवणार आहे. तर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑन वेबसाईट 27/7/2024. आता जर वरच्या डेट मी सांगितल्या, व्हेरिफिकेशनच्या डेट जर वाढल्या गेल्या तर ह्या डेट देखील वाढणार आहेत, पुढे जातील. ओके, जर नाही वाढल्या तर 27 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जनरेट होईल. म्हणजे काय, इथं दिलंय पहा त्यांनी, थोडंसं मी झूम करतो. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असा वर्ड त्यांनी जो इथे दिलेला आहे, त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्यासारखंच महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील. मग तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे, राज्यामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कितवा नंबर आहे, त्याची एक टेंटेटिव्ह म्हणजे प्रोव्हिजनल टाईपची एक मेरिट लिस्ट लागते. तर ती 27 तारखेला देण्यात येईल. ओके, त्यानंतर आता हे ग्रीव्हियन्स पिरियड काय असतं ते आपण बघूया. ओके, तर ग्रीव्हियन्स पिरियड काय असतं, इथं जे दिलंय त्यांनी, सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स, आणि त्याचे डेट दिल्यात 28 जुलै ते 30 जुलै 2024. आता ग्रीव्हियन्स पिरियड हा सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर डिपेंड असतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट सगळे ओके आहेत, रजिस्ट्रेशन डन झालेले आहेत, व्हेरिफिकेशन ऑल क्लिअर आहे, त्या विद्यार्थ्यांना ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये काही करायचं नाहीये. पण ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना समजा 10वीचं 12वीचं मार्कशीट अपलोड केलंय, ठीक आहे, शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केलेला आहे, LC, कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलंय, नॉन क्रिमिनल देखील अपलोड केलंय, पण कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाहीये आणि कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट आहे फक्त तुमच्याकडे. किंवा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होईल की कास्ट व्हॅलिडिटी पण आहे पण नॉन क्रिमिलियर नाहीये, फक्त त्याची रिसिट आहे. कुठल्याही डॉक्युमेंटची जर तुमच्याकडे फक्त रिसिट असेल आणि तुम्ही वरती म्हणजे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना 25 तारखेपर्यंत जर फक्त रिसिट दिलेली आहे आणि तुमच्याकडे ते ओरिजिनल डॉक्युमेंट अद्याप आलेलं नाहीये 25 तारखेपर्यंत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो ग्रीव्हियन्स पिरियड आहे ना, ग्रीव्हन्स दिले त्यांनी 28 ते 30 म्हणजे 30 तारखेपर्यंत, एवढ्या दिवसात तुम्हाला त्या रिसिप्ट ऐवजी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करता येईल. किंवा काही चेंजेस असतील तुमच्या रजिस्ट्रेशन मध्ये, फॉर्म मध्ये, तर हा जो टाइम दिला जातो, हा जो वेळ दिला जातो तुम्हाला, तर तो 3 ते 4 दिवसाचा वेळ दिला जातो, ज्या वेळेमध्ये तुम्हाला सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आधी जमा करू शकले नव्हते काही कारणास्तव, तर ते तुम्हाला जमा करण्यासाठी इथं वेळ दिला जातो. मग आता त्याआधी इथं जे आहे, तर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती. समजा एखादा विद्यार्थी आहे की त्याचा ओबीसी कॅटेगरी असेल आणि त्याच्या कॅटेगरीमध्ये त्याचा पूर्ण राज्यामध्ये जर 1000 किंवा 2000 असा नंबर असेल आणि त्याचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करायचं राहिलं असेल, समजा त्याचा 2000 नंबर मेरिट लिस्ट मध्ये आहे पूर्ण राज्यामध्ये, तर त्यांनी जर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी हे जमा केलेलं नसेल तर त्याची ओपन कॅटेगरी असते, त्यावेळेस त्याचा नंबर हा वेगळा दाखवतो. समजा 2000 असेल आणि त्यांनी इथं कॅटेगरीचं डॉक्युमेंट जमा केलंय ग्रीव्हन्स मध्ये, तर त्याचा ओबीसी मध्ये जर कन्वर्ट झालं तर त्याचा रँक जो आहे तो फायनल मेरिट लिस्ट मध्ये इथे, तर तो रँक वरती जाईल, 2000च्या ऐवजी 1500 होऊ शकतो. असं म्हणजे ग्रीव्हन्स पिरियड मध्ये जे कुठले विद्यार्थी त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करतील, तर त्यांच्या कॅटेगरी ह्या ओपन मध्ये जे कन्वर्ट झालेले असतील, त्यांच्या ओबीसी एनटी काही जे डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमच्या कॅटेगरीज असतील त्यामध्ये तुम्हाला ते सीट किंवा जागा ती मिळली जाईल. आणि इथं एक फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट हे 2 ऑगस्ट रोजी 2/8/2024 रोजी फायनल मेरिट लिस्ट ही तुमची लागेल. म्हणजे त्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुमचा महाराष्ट्रामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये कितवा नंबर आहे आणि त्यानुसार तुम्ही कुठलं कॉलेज हे भरायला पाहिजे, कोणते कॉलेज सिलेक्ट करायचे यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोतच. ठीक आहे, तर ह्या ज्या डेट्स आहेत त्याचं परत एकदा आपण शॉर्ट मध्ये बघूया की कशासाठी कोणकोणत्या डेट्स दिलेल्या आहेत. ओके, तर या आहेत इम्पॉर्टंट डेट्स की ज्या आता मी तुम्हाला सगळ्या सांगितलं. एका छोट्याशा पीपीटी मध्ये मी ते सगळ्या एकत्रित केलेले आहे. ठीक आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 14 पासून तर 24 पर्यंत. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं झालंय सर, पण ऑप्शन फॉर्म कधी भरायचे,
तर ह्या ज्या डेट्स दिल्यात ना 2 ऑगस्ट पर्यंत, तोपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे नाही. तर ते कधी भरायचे ते तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगतोय. ठीक आहे. त्याआधी तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या, तुमचे आयडी पासवर्ड जनरेट करून घ्या. आयडी पासवर्ड हा कोणाला देऊ नका. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना 10 दिवस दिलेले आहेत. शक्यतो 15 ते 25 मध्ये तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील याची तुम्ही खात्री करून घ्या आणि काळजी घ्या. ओके. सगळे डॉक्युमेंट शक्यतो जर शक्य झालं सगळ्यांना तर तुम्ही 25 तारखेपर्यंतच कास्टशी रिलेटेड इतरही डॉक्युमेंट हे अपलोड करून ठेवा. कुठलंही डॉक्युमेंट पेंडिंग ठेवू नका. यानंतर जरी तुमच्याकडून पेंडिंग राहिलंच तर मग तुम्हाला सबमिशन्स ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी जर कुणाचं असेल तर त्यांच्यासाठी हा पिरियड आहे. ठीक आहे. त्या आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ग्रीव्हन्स काय असतं. तर त्याआधी एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट. तर अशा ह्या डेट्स आहेत 14 तारखेपासून तर 2 ऑगस्ट पर्यंत. फक्त रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमची मेरिट लिस्ट म्हणजे तुमचा कितवा रँक आहे हे तुम्हाला त्या मेरिट लिस्टद्वारे समजणार आहे. सध्या DTE ने किंवा या वेबसाईटने FE 2024 ने किंवा महासीईटीने इथपर्यंतच्याच डेट दिलेल्या आहेत. तर मग ऑप्शन फॉर्म कधी असतील? मग अशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या डेट्स आहेत तर ह्या एक्सटेंड होऊ शकतात. म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी 14/7 ते 24/7 डेट दिलेली आहे. तर ती जी डेट आहे काही विद्यार्थ्यांकडे समजा व्हेरिफिकेशन करताना 4 डॉक्युमेंट नसतील, कुणाकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर असे सगळे विद्यार्थी काय करतात की गव्हर्नमेंटला किंवा महासीईटीला मेल करतात, ऍप्लिकेशन करतात, अर्ज करतात, विनंती करतात की आम्हाला डेट ह्या वाढून द्या. काही कारणास्तव आमचे डॉक्युमेंट्स आलेले नाहीयेत. त्या केसमध्ये DTE त्या डेट्स वाढून देते. जर ह्या डेट्स वाढल्या 25 तारीख समजा 28 झाली, 30 झाली तर ह्या डेट्स देखील पुढे पुढे जाणार आहेत. इथपर्यंतच्या डेट सगळ्यांना कळाल्यात. ओके. आता यानंतर ऑप्शन फॉर्म कधी असेल, कसा असेल, किती दिवसाचा असेल त्याचा एक अंदाजे मी तुम्हाला सांगतो. आता इथं दिलंय बा ऑप्शन फॉर्म राऊंड 1 जनरली तो 8 ते 9 दिवसांचा असतो. तो कसा? आता 8 ते 9 दिवसांचं म्हणजे काय की हे 2/8 झाल्याच्या नंतर जर ह्या डेट एक्सटेंड झाल्या नाहीत तर 3 ऑगस्ट पासून हे सगळं सुरू होईल. अंदाजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स म्हणजे सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्सवर आपल्याला व्हिडिओ एक घ्यावाच लागेल. सीट मॅट्रिक्स काय असतं, कुठल्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा शिल्लक आहेत आणि किती जागा त्या कॉलेजने दिलेल्या आहेत, किती जागा कॅप राऊंड थ्रू आहेत, ओबीसी लेडीज कॅन्डिडेटसाठी किती जागा आहेत, जनरलसाठी किती आहेत, डिफेन्ससाठी किती आहेत, असं सगळं ते सीट मॅट्रिक्स मध्ये समजतं. तर त्याला 1 दिवस दिला जाईल. मी इथं फक्त टेंटेटिव्ह डेट दिल्यात बरं का. इथं डेट्स अजून आलेल्या नाहीयेत. मी सांगतोय फक्त की कॅप राऊंड 1 जो असेल त्यातली पहिली स्टेप असेल की डिस्प्ले ऑफ कॅटेगरी वाईज सीट 1 दिवस त्याला जाईल. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. हे सगळं कधी करायचं तुम्हाला 2 ऑगस्टच्या नंतर जर डेट नाही वाढल्या तर. जेव्हा जेव्हा त्या डेट्स येतील, जेव्हा जेव्हा कॅप राऊंड 1 होईल त्यावेळेस मी व्हिडिओ घेणारच आहे. तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करूनच ठेवा. वेगवेगळे जे रिसेंट अपडेट्स असतील तर ते त्या चॅनलवर येतच राहतील. तर सीट मॅट्रिक्सवर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत, कुठल्या कॉलेजला किती व्हॅकन्सी असतील. आता ऑनलाईन सबमिशन ऑफ कन्फर्मेशन ऑफ कॅप राऊंड म्हणजे हे 3 दिवसाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. त्या 3 दिवसाच्या वेळेमध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1 साठी ऑप्शन्स भरायचे. म्हणजे सगळ्यात महत्वाची स्टेप जी असणार आहे 2 ऑगस्टच्या नंतर 3 दिवस तुम्हाला दिले जातील. ऑप्शन फॉर्म तुम्ही भरायचे आहेत. कुठलं कॉलेज तुम्हाला एखाद्याला 85% आहे, कुणाला 90% आहे सीईटीला पर्सेंटाईल, तर तुम्हाला त्या 3 दिवसात कॉलेजेसची निवड करायची. कुणी 30 कॉलेजचं ऑप्शन भरेल, कुणी 40 कॉलेजचे ऑप्शन भरतील. गव्हर्नमेंट भरू शकता, प्रायव्हेट भरू शकता. ठीक आहे. तर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म 1 तो 3 दिवसाचा वेळ दिला जाईल. आता समजा या 3 दिवसामध्ये तुम्ही ऑप्शन भरलेले आहेत 2 ऑगस्टच्या नंतर. तर नंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट. मग 3 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला हे कळेल की तुम्ही समजा 40 ऑप्शन दिले तर तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलाय. तुम्ही दिलेल्या चॉईस नुसार, तुम्ही दिलेल्या ऑप्शन्स नुसार आणि तुमच्या पर्सेंटेज ऑफ मार्क्स नुसार तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला हे तुम्हाला इथे कळेल. ओके. त्यानंतर त्याच्या पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये रिपोर्ट ऍक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन
म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं सीट ज्या कॉलेजला लागलंय तर तिथं तुम्हाला ऍक्सेप्ट करायचंय की नाही हा डिसिजन घ्यायचा आहे. आणि ते जर ऍक्सेप्ट करत असाल तर त्या 3 ते 4 दिवसामध्येच म्हणजे कॅप राऊंड 1 मध्येच तुम्हाला तिथं जाऊन ऍडमिशन तुमचं कन्फर्म करायचंय. जर एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला सेकंड राऊंड करायचं आहे, जे लागलेलं कॉलेज आहे ते नकोय, तर तो सेकंड राऊंड सुद्धा करू शकतो, पण त्याला कंडिशन आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी 20 ऑप्शन्स दिलेत कॉलेजचे, त्याचा जर पहिल्या ऑप्शनलाच जो ऑप्शन पहिला दिलाय त्यांनी, एखादं पुण्याचं कॉलेज असेल, नगरचं कॉलेज असेल, नाशिकचं कॉलेज असेल, ठीक आहे, तो जर पहिला ऑप्शन दिलाय तर तुम्हाला ह्या 3 ते 4 दिवसामध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचंच आहे, तुम्हाला पर्याय नाहीये दुसरा. जर तुम्ही 20 ऑप्शन दिलेत आणि 18 नंबरच्या ऑप्शनला, 18व्या नंबरच्या कॉलेजला तुमचा नंबर लागलाय तर तुम्ही पुढचा राऊंड करू शकता. किंवा 10व्या नंबरचा, 11व्या नंबरला, 12 नंबरला तुमचा जर ऑप्शन लागलाय तर तुम्ही पुढचा राऊंड करू शकता. पण हे करत असताना तुम्हाला या 3 ते 4 दिवसामध्ये म्हणजे ऍक्सेप्टिंग द सीट्स या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन कळवावं लागतं. म्हणजे फ्रीज करायचंय की नॉट फ्रीज करायचंय. नॉट फ्रीजलाच बेटरमेंट असा देखील शब्द वापरला जातो. तर बेटरमेंट जरी करायचं तुम्हाला ते ऑनलाईन कळवावं लागतं. युनिव्हर्सिटीला, वेबसाईटला कळवावं लागतं तुमच्या लॉग इन मधून की मला बेटरमेंट करायची आहे. तुम्ही जर कळवलंच नाही तर मग तुम्ही त्या प्रोसेसमधून बाद होता. ओके, तुमचा जर पहिला राऊंडला समजा एखाद्याने 20 ऑप्शन्स दिले आणि कुठेच नंबर नाही लागला तर तुम्हाला डायरेक्टली सेकंड राऊंड करता येईल. पण जर तुम्हाला डीटीने ऑलरेडी एक कॉलेजला अलॉट केलेलं आहे तर त्या केसमध्ये एक तर तुम्ही ह्या 3-4 दिवसामध्ये जाऊन रिपोर्ट करा, ऍडमिशन कन्फर्म करा, किंवा ऑनलाईन जाऊन घरून तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून किंवा SC सेंटरला जाऊन तुम्ही रिपोर्ट म्हणजे बेटरमेंट करायचंय की कन्फर्म करायचं हे ऑप्शन टिक करू शकता. तर असा झाला हा पहिला राऊंड इथपर्यंत. म्हणजे 8 ते 9 दिवसाचा हा राऊंड नंबर 1 असेल. हे झाल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या राऊंड मध्ये नंबर लागणार नाही किंवा ज्यांचा लागलेला आहे पण त्यांना अजून चॉईसेस भरायचे, अजून बेटर कॉलेज पाहिजे, किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्या मार्क्सनुसार अजून मला दुसरं कॉलेज मिळू शकतं, तर ते ऑप्शन फॉर्म राऊंड नंबर 2 हा करू शकतात. तो पण यासारखाच 8 ते 9 दिवसाचा असेल. त्यामध्ये पण 1 दिवस तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट होईल, नंतर ऑप्शन फॉर्म भरायला 3 दिवस दिले जातील, नंतर अलॉटमेंट होईल, तुम्हाला कळेल की कुठे नंबर लागलाय आणि परत 3-4 दिवसात जाऊन तिथे ऍडमिशन घ्यायचंय. असा कॅप ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड ज्याला आपण म्हणतो, कॅप राऊंड 1, कॅप ऑप्शन फॉर्म राऊंड 2, आणि तो झाल्याच्या नंतर परत याच पद्धतीमध्ये ऑप्शन फॉर्म राऊंड 3, असे 3 कॅपचे राऊंड जनरली दरवर्षी होतात. यावर्षी देखील तेच आहेत, फक्त याच्या डेट आलेल्या नाहीयेत, तर ह्या डेट आतापर्यंत आलेल्या आहेत. ओके, त्यानंतर असेल एक काउन्सिलिंग राऊंड. हे सगळे समजा यापैकी कुठेच तुमचा नंबर लागला नाहीये किंवा काही कारणास्तव तुम्ही रिपोर्ट केलं नाहीये, एखाद्याचं ऑनलाईन रिपोर्टिंग करताना चुकलंय, अशा सगळ्या गोष्टींसाठी काउन्सिलिंग राऊंड किंवा मग नॉन कॅपचे देखील ऍडमिशन्स होतात. ते मी सगळ्यात शेवटी सांगेल. अजून वेळ भरपूर आहे, 1 महिना जवळपास जाईल या सगळ्या प्रोसेसला. तोपर्यंत आपण त्यावर नॉन कॅपचे ऍडमिशन काय असतात यावर देखील व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता त्याआधी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी, तो तुम्ही बघा. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग ऍडमिशन. हे का सांगतोय आता, तर आपण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघितलं 15 तारखेपासून तर 25 जुलैपर्यंत, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी हे किंवा जनरल कॅटेगरीसाठी हे, OBC SC NT हे मी डिटेल व्हिडिओ घेतलाय, याच्यावर आता जास्त वेळ काही देत नाहीये. SC ST कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट, कसं काय, नॉन क्रिमिनलच्या डेट्स, व्हॅलिडिटी, हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे अगदी. हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आज या इम्पॉर्टंट डेट्सचा व्हिडिओ घेतलाच आहे. त्याचबरोबर मी कोणकोणते व्हिडिओ घेऊन येणार आहे ते तुम्हाला सांगतो मी एकच मिनिटामध्ये. त्याआधी अजून एक गोष्ट सगळ्यांना क्लिअर करतो की विद्यार्थी तुम्ही आता सगळे फॉर्म भरताय, जोपर्यंत पूर्णपणे माहिती तुम्हाला नाहीये तोपर्यंत फॉर्म भरू नका. कुणाचंही, ज्या व्यक्तीला माहिती आहे अशा व्यक्तीचं गायडन्स घ्या. आणि मी अक्षय देखणे, मला तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस प्रश्न इंजिनिअरिंग ऍडमिशन संदर्भात विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. एनी टाइम मी तुमची मदत करायला तयार आहे. ओके, तर यानंतरचे जे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत, हाऊ टू फिल ऑप्शन फॉर्म, ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचं. त्यानंतर व्हॅकन्सी पोझिशन आफ्टर इच राऊंड, म्हणजे काय की कॅप राऊंड 1 झाल्यानंतर ह्या काही जागा भरल्या जातात. समजा निम्म्या जागा भरल्या गेल्या तर कुठल्या कॉलेजेसला किती जागा शिल्लक आहेत, कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी, तो आपण इथं घेणार आहोत.
त्यानंतर कट ऑफ लिस्टचा ऑलरेडी एक व्हिडिओ दिलाय मी, आणि ऍक्च्युअल या वर्षीचे कट ऑफ्स हे त्या राऊंड नंतर आपण घेणार आहोत. अलॉटमेंट ऑफ कॉलेजेस, कुठल्या कॉलेजला कितीची अलॉटमेंट झालेली आहे प्रत्येक कॅप राऊंड नंतर. त्यानंतर काउन्सिलिंग, तुम्हाला वैयक्तिक काउन्सिलिंग जर काही पाहिजे असेल तर कधीही मला कॉन्टॅक्ट करा. काउन्सिलिंग राऊंड देखील असतात. नॉन कॅपचे राऊंड्स मी मगाशी सांगितलं तुम्हाला, यावर देखील एक व्हिडिओ बनवणार आहे. ऍडमिशन रिलेटेड जेवढे काही टॉपिक्स पुढच्या 1 महिन्यामध्ये किंवा ऍडमिशन स्पॅन सुरू असताना जेवढे मला घेता येतील किंवा मला असं वाटतं की हा व्हिडिओ आवश्यक असेल विद्यार्थ्यांसाठी, तर तो व्हिडिओ मी नक्कीच घेईल. ठीक आहे, तर आपण परत भेटूयात. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी येत राहील. तोपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला म्हणजेच अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं तुम्ही शेअर करा. परत एकदा थँक्यू.